नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात. क्षेत्रफळानुसार देशांचा चढता क्रम, खालीलपैकी चढता क्रम सांगा. तर भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, रशिया. तर रशिया सर्वात मोठा आहे, त्याच्यानंतर कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि त्याच्यानंतर भारत. भारताचा कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक लागतो जगात क्षेत्रफळानुसार. तर भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. 32,87,263 चौरस किलोमीटर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. भारताची भूसीमा किती किलोमीटर आहे? तर 15,200 किलोमीटर. आणि भारताला समुद्र किनारपट्टी किती लाभली आहे? तर भारताला 7,517 किलोमीटर एवढी समुद्र किनारपट्टी लाभली आहे. ठीक आहे, तर भारताची भूसीमा किती आहे? 15,200 आणि समुद्र किनारपट्टी किती किलोमीटर आहे? 7,517 किलोमीटर. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. योग्य जोड्या लावा. तर राज्य दिलेत आणि क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये दिलेले आहेत. राजस्थान सगळ्यात मोठा आहे, त्याच्यामुळे 3,42,239 किलोमीटर. मध्य प्रदेश 3,08,350 किलोमीटर आणि महाराष्ट्र 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे, तर याचं आपलं अचूक उत्तर आहे 2, 3, 1 असं आपलं उत्तर असणार आहे. राजस्थान 3,42,239 लक्षात ठेवा. मध्य प्रदेश 3,08,350. पुढचा प्रश्न बघूयात. भारतात सर्वात जास्त व सर्वात कमी लोकसंख्या अनुक्रमे कोणत्या राज्याची आहे? उत्तर प्रदेश आणि सिक्कीम. भारतात सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम. तर हिमालयाची उंची साधारण किती आहे? 600 ते 8,000 मीटर. तर जगातील सर्वोच्च शिखर म्हणून कोणत्या शिखराची ओळख आहे? तर जगातील सर्वोच्च शिखर म्हणून माउंट एव्हरेस्ट या शिखराची ओळख आहे. आणि अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर गुरु शिखर आहे. सर्वात मोठं शिखर जे आहे ते माउंट एव्हरेस्ट आणि अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर गुरु शिखर. पुढचा प्रश्न. उत्तरेकडील खालील पर्वतमय प्रदेशांच्या रांगांची रचना दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. तर शिवालिक, हिमालय आणि बृहद असा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम आहे. शिवालिक, हिमालय आणि बृहद. महाराष्ट्र पठाराचा उतार कोणत्या दिशेला आहे? तर पूर्व दिशेला आहे.